ईव्हीएमला दोष देत बसू नका, घोटाळा असता तर मी खासदार झालो असतो का? ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केलंय. सोबतच उद्धव ठाकरे आणि ईव्हीएमला दोष देणारा संजय राऊत यांना याबद्दल सांगा असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ठाकरे राऊतांवरच निशाणा साधलाय. मशनीला नाव ठेवू नका, मशनीला नाव ठेवू नका. काय काही जण म्हणतात मशनीत घोळ आहे. अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग घोळ लोकसभेलाच केला असताना घोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत घोळ नाही. त्यांचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे जे सकाळी रोज भोंगा वाजवतात संजय राऊतजी, त्यांना सांगायला पाहिजे की ईव्हीएम किती चांगली आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून मी खासदार झालेलो आहे. तुम्ही सुद्धा असा विचार करू नका. जिंकून आल्यानंतर ईव्हीएम चांगली आणि पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम वाईट, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या लोकांनी कधी घेतलेली नाही, परंतु तुमच्या लोकांनी मात्र सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांचं ह्या बाबतीत तरी निदान कौतुक करायला हरकत नाही. त्यांनी आपल्या नेत्यांना त्या संदर्भात सांगायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.